चला आज आपण आलोय गॅस टाकायला. आपल्याला वाजले 10 वाजलेत. आता 10 वाजता गॅस टाकून दिवस कसा जातोय आपला बघू. आता आपल्या नागपूरच्या एका भाऊची व्हिडिओ आली होती की नागपूरला 18 रुपये पर किलोमीटरने हिशोब RTOने दिलेला आहे त्यांना. तर त्यांना ओला उबर 14 रुपये पर किलोमीटरने द्यायला चालू झालेलं आहे. तर थोडंसं लक्ष द्या. आणि आपल्या जागेवर आत्ता सध्याला आंदोलन झाल्यापासनं हार भाडं मीटरने यायला रेडी आहे. तुम्ही बोलत नाही आहेत म्हणून महागाकार होतोय तो. प्लीज सगळ्यांना नंबर विनंती, उन्हाळा क्रॉस होऊस्तर तरी तुम्ही मीटर नाही करणार आहोत प्लीज. चला पहिली बुकिंग आपली उचलली आहे. पहिली बुकिंग बसलेली आहे आपल्याला सूसचं अमाऊंट दाखवलेली आहे आपल्याला 277 रुपये ऑनलाईन दाखवलेले आहेत. तरी आपण मीटरने जाणार आहे. तर बघू आता कस्टमर आल्याच्या नंतर काय म्हणताय काय नाही. मीटरने जायला लागतं माहिती ना. OTP 3846. रिक्षावाल्यांसाठी 280 रुपये दाखवलेले ओलाला आणि मीटरने घेऊन आलो होतो. डॉट 300 रुपये बिल झालेले, म्हणजे 299 झालेलं. कस्टमरने 300 रुपये केले. चला बघू आता दुसरी बुकिंग आपल्यासाठी कुठली आहे. चला सूसमधनं आपल्याला पडलेली आहे धानोरी. आपल्याला धानोरीचे किती पैसे होतात, 21 किलोमीटरची धानोरी. बघू आपण पुढं. लवकरच नेक्स्ट राईडला भेटू आपण. मी काय पुण्याच्या बाहेरचं तर नाही आहे. 416 दाखवते. 16 ते वेटिंग आणि हे लागलं. दुसरी बुकिंग पिकअप करून ड्रॉप झाला आपला. दुसरी बुकिंग होती आपली कम्प्लिटली पाषाणमधनं सूसमधनं डायरेक्टली धानोरीचं बिल झालं 21 किलोमीटर होते. 21 किलोमीटर थोडंसं 5-10 मिनटं इकडे तिकडे गेले होते. त्याच्याप्रमाणे ॲपने दाखवले 377 का 380 रुपये दाखवले आणि मीटरने दाखवले 416 रुपये, म्हणजे 30-40 रुपये काय तर वाढ झाली आहे. बघू आता तिसरी बुकिंग कुठली पडते आहे आणि आज वाजल तिकडे पोहोचतोय आपण. बघू आपला दिवस कसा जातो आहे. कस्टमर बी चांगले लागलेले आपल्याला. असेच कस्टमर जर चांगले भेटत राहिले तर आपलं काम लवकर होऊ शकतं आणि आपण बेस्ट कस्टमरला बी ऑफर आणि सगळ्या जागावर काही ना काही तर चांगलं करू शकतो. तिसरी बुकिंग भेटली आपल्याला. अशाप्रमाणे तिसरी बुकिंग भेटलेली आहे विमाननगर फिनिक्स मॉल. आता बघू आता फिनिक्स मॉलचा ड्रॉप पिकअप करायला आलो आहे. कस्टमरला फोनवर सांगितलेलं की मॅम म्हटलं मीटरने जायला लागतं माहिती घेऊन. त्यांना चालते म्हटले काय नाही प्रॉब्लेम म्हटले मीटरला बी. चला आता बघू पुढची राईड कुठली, म्हणजे किती होतात ह्या राईडचे पैसे. आत्ता आपण आलेलो धानोरीतनं फिनिक्स मॉलच्या 6 नंबर गेटला. मॉलच्या गेटचं इथं पेमेंट झालं कम्प्लिटली. ॲपला दाखवलं 110 रुपये आणि मीटरने झाले 115 रुपये. काय 5 रुपयाचा फरक पडला. पण एवढं लक्षात ठेवा हे का चालू ठेवायचं आहे की तुमचं परत नरडत आपलं नाही जायला पाहिजे. की उन्हाळा जसा चालू होतो तसा ओला उबर रॅपिडो तिन्ही कंपन्यांचे रेट डाऊन होतात. आज सकाळीच मी बघितलं 17 किलोमीटरला पैसे दाखवत होते फक्त 222 रुपये. आता 17 किलोमीटर 222 रुपये होतात का? आता तुम्हीच विचार करा. वाटलं तर मी तो स्क्रीनशॉट पण दाखवू शकतो मी. आपण आलोय, जेवण केलं होतं. जेवण केल्याच्या नंतर आपल्याला 12 किलोमीटरला 270 रुपये बघितले नाही मी. 200 रुपयाची काय दाखवली 12 किलोमीटरला. आता आम्ही पिकअप लोकेशनला. चला बघू आता मीटरने किती होतात आणि ॲपने किती होतात. मीटर से जाना पडता है बोलो मैंने. ठीक है चलो तुम्ही 401.
विमाननगरमधनं आपण आलेलो एरंडवणे साईडला. एरंडवणे दाखवलेलं 13 किलोमीटर झालं, 12च किलोमीटरची होती. 12 किलोमीटरला पेमेंट दाखवलं ॲपनी ओलानी 211 रुपये. आणि आपला हा जो मीटर दादा आहे ना, मीटर दादा, तर मीटर दादाने दाखवले 222 रुपये, म्हणजे 222. कस्टमरने 222 रुपये हसे खुशी पे करून गेले. असं नाही की 10-12 रुपयासाठी असलं रडगारण नाही आहे. काही काही जे असतात चिंगूस त्यांना नेत जावा आणि त्यांना उतरल्याच्या नंतर जर त्यांना बोलायची गरजच नाही, भिकाऱ्याला दान केले म्हणायचा विषय सोडून द्यायचा बघा. आणि जर रिक्षावाले करत नाही आहेत त्यांसाठी परत सांगणं आहे की उन्हाळा चालू होतोय भावांनो, परत सांगतोय मीटरनी धंदा करा. आत्ता तिथनं ड्रॉप केलेला एरंडवण्यामध्ये, तिथनं आलो होतो आपण MT आलो होतो FC रोडला आलो. FC रोडवरून आत्ता जस्ट बसली आपल्याला बानेर. 16 रुपये पर किलोमीटरला दाखवलेले आणि काहीतरी 191 रुपये काय दाखवलं. त्याला बघू आता मीटरने किती होतात. एखादा वॉचमन तेच काही चुकीचं संभाजी नाव हो. किती झालं आता जस्ट FC रोडवरनं बसलेले आपल्याला बानेर घेऊन आलो होतो. 11 किलोमीटरची राईड होती. 11 किलोमीटरला ॲपनी दिले 100 किती दाखवले मला नाही माहिती, मीटरने दाखवलेले मला माहिती आहेत. 198 रुपये दाखवलेले. कस्टमरने 200 रुपये पे करून गेले. चला बघू आता पुढची राईड कुठली पडते आपल्याला. पाषाणच्या ब्रिजच्या खालनं पूर्ण सूसपर्यंत MT आलेलो. ते बी कशासाठी, फक्त याच्यासाठी. हे पुण्यामध्ये सगळ्या जागावर व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय माहिती काय नाही की उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला 1 रुपयामध्ये मिळतं आहे. आणि काल मी हेच बघितलं तर 20 रुपयाला 1 बॉटल म्हणून 2 बॉटल मला काल थंड पाणी प्यायला लागले. 40 रुपये माझे बिना कामाचे गेले आणि आज 1 रुपयामध्ये काम होतं. आपण आलो होतो पाणी भरण्यासाठी सूसच्या मधल्या साईडला आणि सूस गावातनंच आपल्याला पडलेली उबेरला कोथरूड दाखवले. चला कोथरूड दाखवली 167 रुपीज काहीतरी. आता बघू मीटरने काय म्हणते कस्टमर. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. OTP काढलं 3256. आता जस्ट सूसमधनं आलेलो आपण वनज मेट्रो स्टेशनला. वनज मेट्रो स्टेशनचा ड्रॉप झाला आपला. वनज मेट्रो स्टेशनला बिल झालं डॉट 200 रुपये, 202 रुपये. चला बघू आता पुढची राईड कुठली पडते आणि किती वेळ लागतो. जस्ट आपण वनज मेट्रो स्टेशनच्या इथं मीटरने आलो होतो. मीटरनं भाडं भेटलं होतं आपल्याला. मीटरने भाडं भेटलं आदित्य गार्डन सिटी. 4.3 मीटरचं भाडं होतं आपल्याला. मीटरने भेटले 78 रुपीज भेटले, म्हणजे 78 रुपये आपल्याला मीटरने भेटले. चला पुढचं भाडं बघू आता कुठलं भेटतं आणि कुठं जातो आहे आपण. तर जस्ट आपण उचललेली वारजेवरनं वाकड फिनिक्स मॉल. वाकडचा जो मिलिनियर मॉल आहे फिनिक्स म्हणा त्या मॉलचे बुकिंग किती पैसे झाले बघू. हो 279
295 बिल झाले. आपला ड्रॉप झाला. वाकडचा ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला वाकडचं पेमेंट भेटली काहीतरी 277 काय त्यांना दाखवली आणि आपल्याला भेटले 296 रुपये. आता बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते, काय आहे, किती वेळ लागणार आहे बुकिंग उचलायला. आपण बालेवाडीला होतो. बालेवाडीवरून आपण आलो भावदानला. भावदानवरून लगेच पडली आपल्याला कर्वेनगर. कर्वेनगरचे कितीचे बघू आपण आता. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. क्या मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. 3251. हेलो हाँ आ गए. किधर हो? आपण आलेलो भावदानमधनं कर्वेनगरला. त्यांचं लोकेशन चुकलं होतं. लोकेशन चुकलं आणि त्यांना पूर्ण लोकेशनला सोडण्यासाठी मला मीटरने भेटले 204 रुपये आणि उबेरने दिले 168 रुपये. एवढा फरक पडतोय. चला बघू आता इथनं कुठली पडते आपल्या घराकडे जाण्यासाठी. 46 हाँ मीटरने जायला लागतं माहिती ना. हो ना. एक रुपये.